गुड मॉर्निंग। तर आज आहे 3 सप्टेंबर आणि आज आहे गौरी आवाहन। तर गौरी आवाहनाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। तर यानंतर इथे जे आम्ही हे पायरी टाईप केले किंवा जागा केली याच्यावर आम्ही गौरी बसवणार आहे। तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। गौरी आवाहनाची तयारी आता सुरू झाली आहे। तर इथे मी आधी मुखवटे साफ करून घेतले आहेत, म्हणजे ते एकदम स्वच्छ केले आहेत। तर हे ते लिक्विड आहे ज्याने मी ते साफ केले। तर तुम्ही बघू शकता किती छान चकाकत आहेत आणि आम्ही देवसुद्धा यानेच क्लीन करतो, एकदम छान चकाकतात। आमच्याकडच्या गौरी अशा स्टँडवर बसवल्या जातात। हे असे 2 स्टँड आहेत, ज्येष्ठा कनिष्ठा असं आपण गौरी 2 बसवतो आणि त्यांची ही छोटी छोटी जी स्टँड आहेत ती त्यांच्या मुलांसाठी आहेत। एक मुलगा आणि एक मुलगी आमच्याकडे असतात। तर तुमची जशी प्रथा असते तसं तुम्ही बसवा। तर यांना सकाळी आधी आपण सुगंधी तेलाने आणि तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना स्नान घालायचं। तर हे करून आम्ही ते आंघोळ झाल्यानंतर त्यांना आंघोळ घातल्यानंतर आता हे स्वच्छ कोरडे करून घेतले। तर हे आपण जिथे बसवणार आहे तर तिथे धान्याची रास घालायची असते। तर मी तुम्हाला दाखवते की कशी घालतात रास। तर आम्ही इथे जिथे गणपती बाप्पा बसवले आहेत त्याच्या खाली एक चौक म्हणजे एक पायरी केली आहे आणि त्याच्या खाली जिथे आपण फराळचे पदार्थ किंवा काही असं डेकोरेशनसाठी ठेवतो त्यासाठी अजून एक पायरी बनवलेली आहे। तर मध्ये गणपती बाप्पा येतील अशा पद्धतीने आपल्याला इथे या पहिल्या पायरीवर 2 गौरींमध्ये चौक गहू भरून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे गहू घेतलेले आहेत, याचा मी आता चौक करणार आहे, म्हणजे आपण रास जी धान्याची म्हणतो ती करणार आहे। अशा प्रकारे मी 2 गौरीसाठी 2 चौकोन गव्हाचे म्हणजे चौक ज्याला म्हणतो आपण ते बनवून घेतले आहे। आणि यानंतर आता आपण गौरी आवाहन करणार आहे। तर बाहेर अंगणामध्ये आपण तुळशीची आधी पूजा करायची आहे। तुळशीसमोर रांगोळी काढून मी घेतली आहे आणि इथे गौरीचे मुखवटे आणून ठेवले आहे, ज्येष्ठा कनिष्ठा त्यांच्यासमोर एक एक वेडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर विडायचं जे साहित्य असतं ते। आणि त्यानंतर दारामध्ये इथे असं माप रांगोळी काढून माप ओलांडून गौरींना आपल्याला आत घ्यायचं आहे। तर ही बाकीची तयारी झालेली आहे। आता सुवासिनींना बोलून आधी तुळशीची आणि गौरीची पूजा करायची आणि मग असं प्रत्येक पावलावर टेकवत आपल्याला गौरीला आत घेऊन जायचं आहे। या दिवशी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढ्या सुवासिनींना बोलून तुम्ही गौरीची पूजा करून घ्यायची, मग त्यांना आत घ्यायचं आहे। आणि गौर आत घेताना जसं मी व्हिडिओ आधीच बनवलेला आहे, गौर आत घेताना गौर आली कशाच्या पावलांनी आली, सोन्या मोत्याच्या गुराढोरांच्या, त्यानंतर धनसंपत्ती पुत्रपौत्र असं सर्व म्हणत त्यांना प्रत्येक पावलावर हळदी कुंकू लावून मग देवघरात आणि त्यानंतर जिथे बसवायचे तिथे घेऊन जायचं आहे। तर अशा प्रकारे इथे पूजा सुरू आहे। आणि पूजा सुरू असताना आपल्याला घंटीचा आवाज किंवा मग प्लेट आणि चमच्याने वाजवणं असं गौरींना आत घ्यायचं आहे वाजत वाजत। तर ही पूजा झाल्यानंतर आपण देवघरात गौरी घेऊन जाणार आहोत, तिथे त्यांची पूजा करणार आहोत आणि मग जिथे आपण बसवणार तिथे आणणार आहोत। आणि त्यानंतर मग बाकीची जी तयारी असते म्हणजे त्यांना साडी नेसवणे, दागदागिने घालणे हे सर्व करणार आहोत। तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलं की आमच्याकडे कसे स्टँड आहेत। तर त्याला मी आधी साडीचा आतला पदर जो आहे तो गुंडाळून एक बांधून घेतलेला आहे, जेणेकरून साडी निसटू नये। आणि त्यानंतर मग मी थोडंसं खुचून बॉडी ठेवून घेणार आहे गौरीची, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती प्लेट्स घेतल्या पाहिजे आणि किती पदर ठेवला पाहिजे। याकरिता मी बॉडी अशी बसवून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्या प्लेट्स बनवणार आणि नंतर पदर वगैरे। तर तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी गौरीला साडी कशी नेसवते। गौरीला साडी नेसवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडी सिलेक्ट करतानाच एकतर सॉफ्ट पातळ आणि जी अशी चोपून बसेल अशी साडी निवडायची आहे। हेवी साड्या अजिबात निवडायच्या नाही आहेत, कारण मग ते बसायला म्हणजे आपल्याला नेसवायला तर जडतातच, परंतु त्यानंतर ते एकदम हेवी होतात। तर बॉडी देखील गौरींची नाजूक असते आणि स्टँड देखील नाजूकच असतं। तर अशावेळी हेवी साड्या नेऊन अशी मग ती धाकधूक वाटत राहते की ते जड झालं, इकडून निसटेल वगैरे असं। तर असं नाही करायचं, त्यामुळेच सॉफ्टमध्ये, सिल्कमध्ये किंवा कॉटनमध्ये अशा साड्या सिलेक्ट करायच्या। तर या साड्या पण त्याच टाईपमध्ये आहेत, त्यामुळे मी ह्या सिलेक्ट केल्या आणि ह्या नेसल्या देखील लवकर जातात, तुम्ही बघू शकता। तर अशा प्लेट्स मी करून घेतल्या आहेत आणि प्लेट करून घेतल्यानंतर बॉडी थोडीशी वर करून मग एका हाताने आणि त्यानंतर ह्या प्लेट्समध्ये खोचायच्या आहेत। आणि त्यानंतर मग पिनअप वगैरे म्हणजे बाकीची जी साडी पण पदर वगैरे त्याची लांबी ते घेऊन आणि मग पिनअप करणार आहोत। तर ते मी तुम्हाला दाखवेल। तर इथे शर्वरीमध्ये मध्ये लुडबुड सुरूच आहे, तुम्हाला हाय करते आहे। प्रश्न पडला आहे की व्हिडिओ तर सुरू आहे आणि आई बोलत का नाही आहे, त्यामुळे अशी ती एकदम कन्फ्यूज आहे।
असो तर आपली साडी ऑलमोस्ट नेसून झालेली आहे. आता मी पिनअप पण करून बघितले आणि मग थोडासा पदर आपल्याला जास्तीचा सोडायचा आहे, कारण मग डोक्यावर आपण जेव्हा गौरीचे मुखवटे पुसतो त्यावेळी पदर आपण खांद्यावरून किंवा मग डोक्यावरून घेतात. काहींकडे खांद्यावरून घ्यायची प्रथा असते तर काहींकडे डोक्यावरून देखील घेतात फक्त. तर त्यासाठी मी थोडासा जास्तीचा पदर ठेवला आहे आणि नंतर जर काही वाटलं तर आपण थोडी ॲडजस्टमेंट देखील करू शकतो. अशा प्रकारे मी एवढा पदर सोडलेला आहे. इथे पदराला देखील मी एक पिन लावून घेणार आहे, कारण मुखवटे बसवायला अजून वेळ आहे, तर तोपर्यंत पदर जागेवर राहील आणि त्यानंतर तो थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागणार आहे, कारण मुखवटे बसवायची बाकी आहे. तर अशी ही साडी तयार झाली आहे. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये साडी तयार आहे आणि यानंतर मी तिला मुखवटा वगैरे दागदागिने घालून बाजूला वर ठेवणार आहे जिथे बसवायची तिथे. आणि त्यानंतर आता मी इथे दुसरी साडी घेतलेली आहे दुसऱ्या गौरीला नेसवण्यासाठी. तर इथे देखील सेम आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी साडी गुंडाळून घ्यायची. तर डिझाईन साडीची थोडीशी आतून आहे, त्यामुळे मग मी 2दा गुंडाळणार आहे. त्यानंतर मग ते निऱ्याच्या प्लेट्स घेणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे एक नॉट देते त्याला आणि त्यानंतर गुंडाळते, म्हणजे निसटायची भीती राहत नाही. अशा प्रकारे आपली दुसरी गौरी देखील साडी नेसून तयार आहे. आता याच्यावर मुखवटे आणि नंतर मग सर्व दागदागिने आपण घालून घेणार आहे. तर इथे मी आधी कंबरपट्टा बांधून घेते, जेणेकरून मग वर ठेवल्यानंतर परत काही ॲडजस्टमेंट करायला नको, म्हणजे प्लेट्स पण आपल्याला सरळ करता येतील. तर असा मी कंबरपट्टा गौरीला बांधून घेतला आहे आणि त्यानंतर मग वर ठेवून मुखवटे घालून मग त्यांना दागिने घालणार आहोत. इथे दोन्ही गौरी आपण वर ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मुखवटे बसवलेले आहेत. तर ते मुखवटे थोडेफार आपल्याला ॲडजस्ट करावे लागतात, म्हणजे समोर बघितल्यानंतर गौरी आपल्याकडे पाहत आहेत असे चेहरे आपल्याला दिसले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण ते मुखवट्यांची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. तर इथे मी आधी त्यांना मंगळसूत्र घालून घेणार आहे दोघींना आणि त्यानंतर बाकीचे दागदागिने घालणार आहे. एकदा गौरी बसवल्यानंतर आपल्याला गौरींना खूप जपून दागदागिने वगैरे घालायचे आहे, खूप असं हलवायचं वगैरे नाही आहे. अशा प्रकारे दोन्ही गौरींना साडी आणि दागदागिने घालून दोन्ही गौरी रेडी झालेल्या आहेत आणि त्यांचं रूप तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं, जसं आपण त्यांना माहेरवाशीण म्हणतो. तर त्या माहेरी आल्यात तर त्या अशा एकदम खुललेल्या दिसतात आणि त्यांना दागदागिने वगैरे घातल्यानंतर तर त्यांचं रूप अधिक खुलतं. तुम्ही चेहरे बघू शकता गौरीचे किती प्रसन्न दिसतात. असं म्हणतात की आगमना दिवशी गौरी खूप आनंदी असतात आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण त्यांचा महानैवेद्य आरती वगैरे करतो त्यावेळी त्या खूप प्रसन्न दिसतात आणि ज्या दिवशी त्यांचं विसर्जन असतं त्या दिवशी त्या नाराज दिसतात. तर असंही आपण अनुभव देखील शकतो. खरंच अशा हावभाव आपल्याला दिसतात. गौरी बसवून झाल्यानंतर आता मी त्यांची जी छोटी छोटी 2 बाळ आहेत त्यांना कपडे घालणार आहे आणि त्यानंतर त्यांना देखील गौरीजवळ ठेवणार आहे. तर एक मुलगा एक मुलगी अशी ही 2 बाळ मी बनवणार आहे.
Lately, I've been lying to myself. No, I need to get some help. Hoping you could save me, baby. Put our pictures on the shelf. Swore I'm over you, oh well, it's not that easy. Waking up in this place all alone, staying up night and day on the phone. I can't help myself. I need me to be whole again. Thought you were the piece missing from left. You're not the one, no, no. You're not the one, no, no, no. I'm moving on, admitting we're done. That's what you got me thinking lately. What you got me thinking? What you got me thinking? What you got me thinking? Lately, I've been trying to fix the mess, get myself up out of bed, but I'm feeling empty. Maybe I need to try something else, get you out of. अशा प्रकारे गौरीची दोन्ही बाळं आणि गौरी आपल्यासाठी आता तयार झालेल्या आहेत आणि मधोमध बरोबर गणपती बाप्पा दिसत आहेत. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे कशा गौरी बसवतात, कशी प्रथा आहे हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर इथे दुसऱ्या दिवशी आपण जे फराळाचे पदार्थ बनवतो ते त्याचा नैवेद्य सकाळी गौरीला दाखवायचा असतो, तर ते समोर ठेवलं जातं. तर अशा प्रकारे आमच्याकडे पद्धत आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्ते.